तर एका ताईचा प्रश्न होता, आर्महोल हा 20 आहे तर तुम्ही कटिंगला किती उंची घेणार मुंड्याची? आर्महोलची म्हणजे मुंड्याची उंची किती घेणार, असा आपल्या एका ताईने प्रश्न केलेला होता. तर त्यांच्या प्रश्नाला उत्तर किंवा मीच सांगत असते नेहमी की कमेंट मध्ये तुम्ही तुमची माप द्या आणि मी त्याच्यावर व्हिडिओ बनवत असते. तर एका ताईने आपल्याला कमेंट मध्ये विचारलेला आहे की जर गोलाई आर्महोलची गोलाई पूर्ण 20 असेल तर किती उंचीवर तुम्ही ब्लाउज कटिंग करता किंवा करणार. तर त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे. आणि आता तुम्ही म्हणाल 20 चा हाफ येतो 10, एका साईडला पुढच्या किंवा मागच्या भागाला 10 आले पाहिजे, तर तुम्ही 11:15 कसे घेतले, कुठून घेतले, ही पूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ, तरच हे फॉर्म्युले समज. नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आणि फायद्याचा असणार आहे तुमच्या सर्वांच्याच. तर एका ताईची मला कमेंट आलेली आहे, ती मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्यावरच आपल्याला व्हिडिओ करायचा आहे आज. ताई, तुम्ही माप घेताना आर्महोल 20 इंच आले, मग तुम्ही आर्महोल उंची ब्लाउजची कटिंग करताना किती टाकणार, त्याची उंची टाकण्याचा फॉर्म्युला काय आहे? तर मी नेहमी सांगत असते की आपण फॉर्म्युल्यानुसार मुंडा उंची टाकत नाही. जे बॉडी मेजरमेंटवर तुमचा मुंडा आलेला आहे त्याच्यावरच आपल्याला परफेक्ट मुंडा उंची करून घ्यायची असते. तर ती मी नेहमी कशी करून घेते ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. साधारण तुमची उंची जी पण असो त्यामध्ये तुम्हाला प्लस करायचे आहेत 1 इंच. उंची जे असणार आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून तुम्हाला ही उंची टाकून घ्यायचे. कापडाचा तुमचा डबल फोल्ड असणार आहे, मी इथे तुम्हाला बोर्डवर दाखवणार आहे. आता इथे मी उंची मोजण्यात वेळ घालवणार नाही. व्हिडिओ एकदम छोटासा असणार आहे पण फुल हेल्पफुल असणार आहे, खूप फायद्याचा असणार आहे. तर इथं साधारण तुमचा 5.5 जर शोल्डर आली आहे तर आपण इथे 5.5 वर अशी एक खूण करून घेतो. आणि माझी पद्धत अशी आहे की मी 5.5 वर एक खूण करून घेत असते. जर तुमचा डीप नेक असेल पाठीमागे तर 5.5 वर उंची टाकून घ्यायची अगोदर ब्लाउजची आणि तिथे आपल्याला एक रेघ ओढून घ्यायचे. आणि या रेघेवर आपल्याला जी पण तुमची अप्पर चेस्ट असेल, आता 20 जर तुमचा आर्महोल आहे तर साधारण आपण 38 अप्पर चेस्ट घेऊन चालू, तर 9.5 येणार आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. मग आपल्याला इथे सरळ रेघ ओढून घ्यायचे. तर मी नेहमी अशी सरळ एक रेघ ओढून घ्यायची आणि थोडंसं तिरकस म्हणजे एक अर्धा इंच बाहेर जाऊन तिरकस रेघ ओढून घेत असते मुंड्यासाठी. आणि त्यानंतर आपल्याला हा मुंड्याचा आकार असा टाकून घ्यायचा असतो या पद्धतीने. आणि आता हा जो पॉइंट आलेला आहे आपला अप्पर चेस्टच्या चौथ्या भागाचा, तिथपर्यंत आपल्याला 20 जर तुमची गोलाई असेल मुंड्याची तर त्याचे निम्मे येतात 10, त्यामध्ये प्लस पाऊण इंच शिलाई मार्जिन ऍड करते. तर आपला हा टोटल मुंडा भरला पाहिजे 10.75 इंच म्हणजे 10.11 भरला पाहिजे, तरच तुम्हाला 20 गोलाईसाठी परफेक्ट मुंड्याचा आकार बसणार आहे. बाहीमध्ये मुंडा काचणार नाही किंवा सैल सुद्धा होणार नाही. तर इथे मी शोल्डरची शिलाई मार्जिन सोडून इकडे बाही जोडायची शिलाई मार्जिन सोडून या रीतीने टेप असा वळवत वळवत मुंडा मोजून घेत असते या पद्धतीने. तर हा मुंडा आपला भरतोय 9 इंच. हा मुंडा 9 इंच भरतोय. आपल्याला हवाय 10.11, तर 9 मध्ये 10.11 ऍड केले तर 2.5. तर इथून खाली आपण साधारण 2.5 वरच अशी उंची वाढवून घ्यायची आणि मग तिथून आपली ही उंची तयार होणार आहे. अगोदर ही स्ट्रेट लाईन ओढून घेऊया, इथून ही, त्यानंतर ही लाईन अशीच येणार आहे खाली आणि ही जी तिरकस आली आपली अर्धा इंच ती सुद्धा अशीच. आता इथून परत एकदा आपल्याला हे फ्रेंच करवणी मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आणि त्यानंतर हा मुंडा आता परत मी असा मोजून बघणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही गोलाई मोजायची. टेप हातातून सरकू द्यायचा नाहीये.
तर हा भरतोय 10.25, अजून थोडा अर्धा इंच कमी पडतोय, तर मी अर्धा इंच खाली वाढवून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि परत एकदा मोजून बघायचा असा. तर हा 10.5च्या दरम्यान आलेला आहे. तर याने करून बघूयात आपण, म्हणजे व्यवस्थित येईल. परफेक्ट 10:45 हा मुंडा येऊन बसला. म्हणजे इथं बघा 10:45 ही उंची आली. तर आता आपण पूर्ण मुंड्याची उंची बघूयात किती लागली आपल्याला ती. इथून आपण ही 7.25 इंचावर आपली ही मुंड्याची उंची टाकल्यानंतर ही परफेक्ट 10:45 मुंड्याची गोलाई मिळालेली आहे. तर या पद्धतीने ही आपली कमी पडलेली आहे, इथं सुद्धा कमी पडले, आणि मी हाताने जो ड्रॉ केला मुंडा तो सुद्धा कमी पडला. फ्रेंच कर्वनी जो नंतर दिलेला आहे तो अगदी परफेक्ट आला. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये प्रूफ बघितलं, मी हाताने थोडीशी गोलाई केली तर परफेक्ट मुंड्याचा आकार आला नाही किंवा आपल्याला हवा तेवढा मोजून बसला नाही. पण या पट्टीने जेव्हा मी मुंड्याचा आकार दिला तेव्हा एकदम जेवढा हवा तेवढा बरोबर साईज बसलेली आहे, इथं गोलाई बसलेली आहे. तर हा चमत्कार सगळा या पट्टीचा असतो. तर तुम्हाला सुद्धा ही विकत घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक लावते, नक्कीच तिथून बाय करू शकता तुम्ही. तर पूर्ण उंची आपली किती झाली? 7.75, म्हणजे 7.25 उंची झालेली आहे. तेव्हा तुम्हाला हा मुंड्याचा आकार परफेक्ट येणार आहे. चला तर मग ही माहिती तुम्हाला थोडीशी जरी महत्त्वाची वाटली असेल तर पुढे शेअर करा, कारण भरपूर सारे आपल्या गरजू माता भगिनी घरात बसून ब्लाऊज शिवत असतात आणि 4 पैसे कमवण्याची त्यांची धडपड असते. तर त्यांना सुद्धा ही ट्रिक माहिती व्हावी आणि परफेक्ट ब्लाऊजची फिटिंग यावी एवढीच माझी इच्छा असते, म्हणून मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असते. तर तुम्हाला तर हे ज्ञान मिळालंच, अजून थोड्या जणांना मिळावं म्हणून भरपूर जेवढे शक्य होईल तेवढा शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.